उमेदवारून बनलाय, कोणत्या पक्षाच्या माध्यमातून? शेख आपलं आपलं नाव सांगा, कोणत्या गटात? माझं कोळा गटातून भरलाय. काय असणार आहे विकासाचं धोरण, काय असणार आहे कोळा गटातून? विकासाचं धोरण म्हणजे सध्या कसं आहे, जे मोहरं येणाऱ्या काळामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी मी ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन. आज सगळा भर आमच्या भागामध्ये डाळिंबची शेती मोठी आहे आणि त्या शेतीला नवीन तंत्रज्ञान त्याची जर जोड झाली तर शेतकऱ्यांचं भरभराटी होईल. आणि आमच्या भागामध्ये पाण्याचे आता सध्या चांगल्या पद्धतीने उपलब्ध झालेलं आहे. आमदार साहेबांच्या, भाई गणपतराव देशमुख साहेबांच्या, आबासाहेबांच्या माध्यमातून प्रत्येक गावागावामध्ये पाणी पोचलेलं आहे आणि त्या पाण्याचं कसं योग्य पद्धतीने वापर करून त्याचं लोकांचं उत्पादन कसं वाढवण्याचा प्रयत्न आहे, त्याच्यावर एक माझा भर आहे. आणि दुसरी गोष्ट, रस्ते असतील, काय अंगणवाडी शाळा असतील. माझा पहिला विकास कामाचा हे आहे की 10 मॉडेल शाळा अशा आमच्या भागामध्ये जिल्हा परिषदमधनं बनवायचा माझा एक अजेंडा असेल पहिल्या हे. आणि आमच्या भागामधनं बाकीच्या अनेक गोष्टी आहेत, सर्वसामान्य माणसाच्या अनेक अडचणी आहेत, ती सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. तुम्ही एक व्यावसायिक उद्योजक आहे, तरुणांसाठी काय संधी उपलब्ध करून द्यायच्या? तरुणांसाठी जे नवीन उद्योग आहेत, जे आज सरकारनं जे काय योजना नवीन आणलेल्या आहेत, ते सर्वसामान्य माणसापर्यंत कसं पोचतील याचं मी नियोजन करेन. आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला, कोळा गटातील नागरिकांना काय आव्हान करायला? मी एक सर्वसामान्य घरातला मुलगा आहे आणि मला माझ्या ह्या गरीब परिस्थितीतून असतानासुद्धा भाई बाबासाहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून, या भागातलं बाबा तरुणांचं एक युवा नेतृत्व आहे म्हणून माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी मला उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्याचं मी कडेकोट पालन करून सर्वसामान्य माणसाचा कसा न्याय देता येईल ही मी त्याची जबाबदारी करेन. सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.